नक्कीच महेश, ज्या प्रकारे तुम्ही सांगतायत की नाशिक आणि आसपासचा परिसर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी खास करून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य जर परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी काळजी घ्यावी हे आवाहन आपण देखील सगळ्यांना करतोय। त्यानंतर मनीष गांगुडे आपले प्रतिनिधी मुंबईमधून पावसाची परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। मनीष, आज दिवसभर पाहायला गेलं तर पावसाची जोरदार बॅटिंग मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये जबरदस्त प्रमाणामध्ये होती। मुंबईला अक्षरशः झोडपून काढलेला आहे पावसानं। काल रात्रीपासूनच सुरू असलेला संततधार पाऊस गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तो उसंतही घेत नसल्याचं दिसतंय। मात्र पुढल्या काही तासांसाठी देण्यात आलेला मुख्यमंत्र्यांद्वारे सतर्कतेचा इशारा किती महत्त्वाचा आहे, काय आवाहन करणार आहात, काय सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसरातील परिस्थिती आहे, सविस्तर आढावा द्याल मनीष? नक्कीच विशाल सर, आपण जर बघितलं तर मागील 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत हवामान विभागाने ज्या पद्धतीने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला ज्या पद्धतीने अतिवृष्टीचा इशारा दिला होता तो आता 6 तारखेपर्यंत तसाच चालू आहे। पण मात्र उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा आहे, कारण आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये ज्यावेळेस भेट घेतली त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दुपारनंतर ही परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते। वारे जे आहेत ते जवळपास 80 ते 90 च्या स्पीडने हे धावत आहेत आणि त्यामुळेच जो अतिप्रसंग जो आहे तो होऊ शकतो आणि त्यामुळेच या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे। आपण जर सकाळी जर बघितलं तर म्हणजे काल रात्रीपासून ते दुपारपर्यंत मुंबई आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला मुंबईला जे आहे ते झोडपून काढलं होतं। जवळपास मुंबईतले जे प्रमुख ठिकाणं आहेत, दादर असेल, अंधेरी, त्यानंतर गोरेगाव, ह्या संपूर्ण ठिकाणी जे आहेत ते काही ठिकाणी 150 ते 200 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झाली होती आणि त्यामुळेच हार्बर लाईन असेल, सेंट्रल लाईन असेल किंवा वेस्टर्न लाईन असेल, इथली जी रेल्वे वाहतूक जी आहे ती काही मंदावली होती। त्यामुळेच मुंबईकरांची जी लाईफलाईन जी आहे ती देखील मंदावताना आपल्याला बघायला मिळाली होती। एकंदरीत वेस्टर्न लाईन जी आहे ती नायगावपर्यंत धावत होती, पण मात्र दुपारनंतर ती आता वसईपर्यंत धावण्यात येत आहे। त्यामुळेच ह्या ज्या अलर्टचे जे सूचना ज्या आहेत प्रशासनाकडून केल्या जात आहेत त्याला कुठेतरी मुंबईकरांनी आता साथ दिली पाहिजे। कारण आपण प्रामुख्याने बघतोय की मुंबईमध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो तर जे मरीन ड्राईव्ह जे आहे, मरीन लाईन जे आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समुद्राच्या ठिकाणी गर्दी मुंबईकर करतात। त्यामुळे आपण महापौरांना देखील बघितलं होतं की त्यांनी थेट त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना त्यांनी सतर्कतेचा इशारा असताना देखील तुम्ही या ठिकाणी काय येतात असं आव्हान देखील करताना बघितलंय। त्यामुळेच कुठेतरी मुंबईकरांनी देखील या सगळ्या गोष्टींकडे आवर्जून बघितलं पाहिजे, कारण की मुख्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भातलं आव्हान जे आहे ते केलेलं आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ती झाडं जी आहेत त्यांची संख्या जी आहे पडण्याची ती मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळेच झाडांच्या बाजूला किंवा त्या ठिकाणी उभं राहून पावसाच्या वेळेस उभं राहणं किती धोकादायक आहे हे देखील महत्त्वपूर्ण मानलं जातं, कारण की मुंबईत सातत्याने अनेक ठिकाणी झाडं कोसळत आहेत आणि त्यामुळेच मोठमोठे अपघात देखील होत आहेत। त्यामुळेच मुंबईकरांनी उद्याचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। अद्याप मात्र शाळांना उद्या सुट्ट्या असणार आहे का याची जी सूचना आहे ती अद्याप आलेली नाही, पण मात्र जो रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे। नक्कीच रेड अलर्ट एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई परिसराला देण्यात आलेला आहे आणि सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन लोकशाही मराठी आमच्या सर्व प्रेक्षकांना करतोय। आणि त्याचबरोबर जे आमचे प्रतिनिधी यावेळेला प्रत्येक ठिकाणाहून महाराष्ट्रातून आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवत आहेत ते देखील अतिशय सुरक्षितरित्या आपल्यापर्यंत हे सगळे अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतील। धन्यवाद महेश, सतेज आणि मनीष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रामधली एकंदरीत परिस्थिती आणि आज दिवसभरात काय काय घडलं या संदर्भातला देखील आढावा घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर।